नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय दख्खन मीडिया. विराज एंटरप्राइजेस निर्मित आणि बाबा क्रिएशन यांच्या वतीनं एक नवीन सॉन्ग आपल्या या ठिकाणी रिलीज होतोय. तर आपण आज पोहोचलोय सरंबळवाडीमध्ये. तर बघूया हा सोहळा कशा पद्धतीने रंगणार आहे. ज्या कलाकारांना गरज असते, मला वाटते प्रत्येक गावागावामध्ये खेडा, या गजरगावमध्ये केवढी चांगली मंडळी आहेत अभिनय करणारी अमोलकर. अनेक चांगली मंडळी आहेत, पण या मुलांना व्यासपीठ मिळत नाही, या मुलांना संधी मिळत नाही. एखादा गॉडफादर जो असतो तो गॉडफादर मिळत नाहीये, त्यांच्या मागे कुठली ताकद नसते. आणि त्यामुळे ही माणसं, ही मुलं, ही कलाकार मंडळी एक चांगली गुण यांच्या अंगात असून सुद्धा यांना व्यासपीठ मिळत नाहीये. NKG आहेत, नंदकुमार निळकंठ नाव आहे त्यांचं. तर त्यांनी धोंडा महिना काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला. मी दुपारी सहज रेकॉर्डिंग करता करता त्यांना म्हटलं की का ह्याच्यावरनं गाणं बनावं असं का वाटलं. तर बऱ्याच गोष्टी आता ट्रेंडिंग मध्ये होत्या की धोंडा महिना असा आहे, धोंडा महिना तसा आहे. तर मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. तर अशा याच्यात आम्ही फक्त धोंडा महिन्याची कल्पना करू शकतो. आणि NK बाबांनी ते खूप छान पद्धतीनं गाणं रंगवलेल्या दुपारी आम्ही बघितलं. तर कमी वेळात खूप छान गाणं बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जवळपास 300 ते 400 कलाकार आपल्या भागात आहेत. तर प्रत्येकालाच प्लॅटफॉर्म मिळत नाही. या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला NK असेल किंवा म्हणजे पुरुषांना खूप खुश करणं खूप सोपी गोष्ट असते. महिलांना खुश करायचं असेल तर तुम्हाला असा एखादा बंगला बांधायला लागतोय, 4-5 एकर शेती घ्यायला लागते, मोठीची मोठी गाडी घ्यायला लागते, 15-20 तोळ सोनं घ्यायला लागते, तर महिला खुश होणार. पण पुरुषांचं तसं नसते. महिला दिसले की खुश होतात पुरुष. धोंडा महिना म्हणजे आयुष्य महिलांचं गेलं, काय गळ्यात धोंडा पडलाय. आणि ते पण बिचारे पुरुष अभिमानाने या महिन्यात धोंडा म्हणून आपल्याला समजून घेतात, तरी पण आनंदाने राहतात. तर तुमचे सगळ्यांचे संसार असे सुखी समाधानी आनंदाचे होऊ. आणि हे सॉन्ग T-सिरीज मध्ये येणार आहे आणि ओळख आहे आमची. खूप हिट सॉन्ग होणार आहे. कारण चंद्रकांत पाटील साहेबांचं आमचं त्यांना मी सांगितलंय की तुम्ही ते बिनधास्त धागाने बनवा, पैसे कसं कव्हर करायचे ते आम्ही करतो. कारण मुंबईमध्ये आमची खूप छान ओळख आहे, स्पॉन्सर वगैरे. पण तुम्ही सुरुवात करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही एक पाऊल पुढे करा, आम्ही 10 पाऊल पुढे करणार आहे. आजच्या या धोंड्याचा महिना या कार्यक्रमासाठी आपण सर्व कलाकार बंधू या गावामध्ये आलात. आमचे सहकारी अमोल देसाई साहेब असतील, त्याचबरोबर इतर कलाकार असतील. खरोखरच कलाकारांच्या पाठीवर आपण जर थाप मारली, त्यांना जर त्यांचं कौतुक केलं तर नक्कीच ते यशस्वी व्हायला कमी मागे पडत नाहीत. खरोखरच आपण त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना यशस्वी करूया. एलकोट जय मल्हार म्हणून यात्रेला आमचं एक नाटक झालं होतं आणि त्या हिरोईनचा बाप मी झालो होतो. वयाच्या मला वाटतंय 18 का 21 वर्षी असणार. मला बाप बनवलं होतं आणि ती हिरोईन होती माया जाधव. आणि त्यावेळेपासून मला थोडं वेळ होतं. धोंड्याचा महिना हा जो विषय आहे, मी एक दिवस बसलो होतो त्यावेळेला मला सुचला की धोंड्याचा महिना काय, की आपल्या या भागात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जरी म्हटलं तरी चालेल, एक पहिलंच गाणं माझं आता धोंड्याचा महिना म्हणून येतो. मग धोंड्याचा महिना म्हणजे काय हे सांगणारं हे गाणं आहे, म्हणून मी बनवलं. कारण का आपल्या भागातली कला, आपल्या भागातला पारंपरिक जे सण आहेत ते कुणाला माहितच नसतात. जो महिना आहे कुठल्या देवाने घेतलेला नव्हता, हा महिना शिल्लक होता. म्हणून विष्णू भगवंताने तो महिना घेतला. आणि ह्या महिन्यात आपण काय हे करत नाही, म्हणजे खरेदी वगैरे काय करत नाही. मग त्याच्यासाठी काय, तर तुम्ही पूजा करा, दान करा. म्हणजे काही गोष्टी तुम्ही दान करू शकता. जेवढं तुम्ही दान करणार त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडे येणार असा हा महिना आहे. सगळ्यांनी आता काय करायचं माहितीये काय, गाणं बघितल्यानंतर आपापल्या बायकोंच्या गावाला जायचं आहे घेऊन बायकोला. कारण तसं मी त्यात मांडलेलं आहे. कारण धोंड्याचा महिना इथून पुढे तुम्ही करायचा आहे, सगळ्यांनीच करायचा आहे. आपला अधिकार आहे तो, नवऱ्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे. आता तुम्हाला गाणं बघितल्यानंतर कळेल. धन्यवाद. गाडी काढली बायको घेतली संगतीला.
गाणं करत असताना मला धोंड्याचा महिना हा विषय गावला आणि हे बनवताना मी फक्त एक ठरवलेलं आहे की लोकलचे कलाकार घ्यायचे, ज्यांना प्लॅटफॉर्म नाही त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचे. कारण माझ्याकडे काहीतरी कला आहे, ही कला आपल्या कलाकारांना उपयोगाला पडावी हीच माझी इच्छा आहे. म्हणून मी हे गाणं बनवले आणि पुढे सुद्धा मी बनवत राहील. त्याच्यासाठी तुमचा सर्वांचा सपोर्ट हवा. NK बाबा ऑफिशियल ह्या चॅनलवर उद्या गाणं रिलीज होणार आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नमस्कार, माझं नाव तृप्ती वागराळकर. मी लावणी शो करते आणि माझं हे पहिलंच सॉन्ग आहे. सो हे मला खूप आवडले. तुम्ही पण नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. विराज एंटरप्राइजेस निर्मित निर्माता या नात्याने मी स्वतः चंद्रकांत पाटील, माझी फॅमिली मिसेस जयश्री पाटील यांच्या पाटील परिवाराच्या माध्यमातून NK बाबा यांनी हे प्रस्ताव आमच्याकडे आणला. धोंड्याचा महिना त्यांनी सांगितलं की 12 महिने हे प्रत्येक देवाने घेतल्याने शेवटचाच 13वा महिना येतो 3 वर्षानंतर, तो कोण घ्यायला तयार नाही. त्यावेळी विष्णू भगवानांनी घेतल्यामुळे की ते देवाशी निगडीत असल्यामुळे आम्हाला तो गाणं निर्मिती करण्याची आवड निर्माण झाली आणि ते निर्माण केलं. नमस्कार, मी DJ सम्राट या गाण्याचा DOP प्लस एडिटर यांची मला गाणे आणि असा मला पण विशेष अनुभव आहे काय आहे गाणं म्हणजे समजून घेऊन येतं आणि मला पण गाण्यात म्हणजे एक काम करण्याचा आनंद झाला. सर्व कलाकारांनी हे काम केलं. धोंड्याचा महिना हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बाबा क्रिएशन या YouTube आयडीवर एक नवीन धोंड्याचा महिना हे गाणं येत आहे. सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा. थँक्यू. तर धोंड्याचा महिना हे गाणं आज सरमवाडीमध्ये रिलीज झालेलं आहे. ज्यांना कोणाला धोंडे मिळाले तर त्यांनी काही ना काय सासरवाडीतनं घेतलं असेल, पण ज्यांना कोणाला धोंडे मिळाले नाहीत तर त्यांनी हे गाणं बघा. आणि गाण्याच्या निर्मात्यांचं असं म्हणणं की गाणं बघा आणि लगेच दुसरी गाडी पकडा आणि सासरला जाऊन तुमचा जो हक्क आहे, म्हणजे या धोंड्याच्या महिन्यात असं म्हटलं जातं की जे नवीन लग्न झालेले आहेत तर त्यांना काही ना काही चांदीच्या गोष्टी मिळतात आणि बरंचसं काही ना काही सासरवाडीकडनं मिळत आहे असं मी ऐकलं या गाण्याच्या माध्यमातून. तर ते तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि जुनं जरी लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला काय आतापर्यंत धोंडा जर मिळालेला नसेल, म्हणजे सासरवाडीकडनं मिळालेला धोंडा तुमच्या घरात आहेत, पण तरी देखील सासरवाडीला जाऊन ह्या धोंड्याच्या महिन्याचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की जा आणि हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व जे काय नवरे आहेत तर त्यांना या धोंड्याच्या महिन्याचा फायदा घेता येईल. मी पण जातो लवकर. नमस्कार, माझं नाव नितीन मिसाळ. आमचे मित्र NK बाबा यांचं नवीन गाणं आलेलं धोंड्याचा महिना. बाबा क्रिएशन ऑफिशियल या YouTube चॅनलवरती उद्या ते गाणं रिलीज होईल. भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. इंस्टावरती, फेसबुकवरती शेअर करा. विराज एंटरप्राइजेस निर्मित आणि बाबा क्रिएशन निर्मित यांच्या वतीनं धोंड्याचा महिना हे गाणं रिलीज झालेलं आहे. हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या संपूर्ण गाण्याचं डिरेक्शन जे केलेलं आहे ते राजकमल पाटील यांनी केलेलं आहे. हे गाणं कशा पद्धतीनं असणार आहे हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला हे गाणं पाहायला मिळणार आहे. नक्की गाणं हे पहा आणि या गाण्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन संजय जाधव स्वामी, किसन दवाले, दख्खन मीडिया.